नमस्ते. मी रमेश मुकादम. ग्रामोदय विचार माध्यमातून आज राजाराम पाटील यांनी दिबा पाटील नामकरण आंदोलन आणि ओबीसीची जागृती या संदर्भात एक लेख लिहिलेला आहे आणि तो लेख वाचून दाखवतो. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा. दिबा पाटील नामकरण आंदोलन आणि ओबीसीमधील जागृती. राजाराम पाटील. संविधानकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखा नेता प्रत्येक मागास जातीत मिळावा. त्याच्या नेतृत्वाखाली जशी प्रगती आजच्या बौद्ध बांधवांनी केली तशीच प्रगती स्त्रिया, ओबीसी, SC ST यांनी केली तर समतेच्या तत्वाचा संविधानिक भारत आपण निर्माण करू शकतो. साऱ्या देशात मागासवर्गीय जातीच्या उत्कर्षासाठी आंबेडकरी चळवळ आज अपरियायी पर्याय म्हणून यशस्वी होत आहे. देशातील वैचारिक पर्याय ओबीसी, SC ST यांच्यासमोर कधीच येऊ नये यासाठी बौद्ध विरुद्ध मातंगवाद वैदिक हिंदुत्ववादी भाजपा संघ परिवाराने उभा केलेला आहे. मुक्ती कोड पंथे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण. हा लेख वाचणाऱ्या लोकांनी तात्काळ यूट्यूबवर ऐकावे अशी विनंती येथे करतो. याच भाषणात केवळ बौद्ध बांधवांनीच नाही तर देशाच्या एकूण लोकसंख्येच्या 50% स्त्रिया, ओबीसी, SC ST यांच्या सर्वांगीण प्रगतीची दिशा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी छोट्याशा भाषणात म्हणजे केवळ 15 रुपयात चैत्यभूमी दादर येथे मिळणाऱ्या पुस्तकात सांगितलेले आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बालपणात प्रत्यक्ष सहवास लाभलेले आगरी ओबीसी नेते ज्येष्ठ विधितज्ञ दत्ता पाटील यांनी एका मुलाखतीत मुक्ती कोड पंथे या भाषणाबद्दल जे सांगितले ते ओबीसींच्या प्रत्येक जातीने समजून घेतलेच पाहिजे. हे भाषण आणि छापील पुस्तक माझे सर्वात आवडते पुस्तक आहे असे ते म्हणाले होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे सहकारी आदरणीय नारायण नागू पाटील जागतिक कीर्तीचा कोकणातील चरी अलिबाग शेतकरी संपाचे नेते यांचे ज्येष्ठ चिरंजीव दत्ता पाटील होते. कोकणात चालविलेले खोत सावकार जमीनदारी विरोधातील भूमिहीन कुळ म्हणून आगरी, कोळी, कराडी, कुणबी, भंडारी या ओबीसी शूद्र जातीची चळवळ ही भौतिक सत्ता, संपत्ती, जमीन, पाणी, जंगल हक्काची चळवळ नव्हती तर ती मानवमुक्ती चळवळ होती. ही मुक्ती विषमतावादी पेरण्यासाठी सतत प्रयत्नशील असले वैदिक ब्राह्मणी धर्मापासून श्रीशूद्र अतिशूद्र यांना मुक्ती देणाऱ्या महात्मा ज्योतिबा फुले, माता सावित्रीबाई फुले यांची चळवळ होती. यावर फारसे लिखाण अजून झालेले नाही. मी दत्ता पाटील यांच्यासोबत आणि ओबीसी नेते दिबा पाटील यांच्यासोबत काम केलेले आहे. दोघांचे ध्येय आगरी समाजाबरोबर समस्त ओबीसी बांधवांना मनुस्मृतीच्या मानसिक गुलामगिरीतून मुक्त देण्याचे ऐतिहासिक कार्य होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मांडलेली जमीन, पाणी, जंगल, शिक्षण, आरक्षण याची आंदोलने काटेकोरपणे दत्ता पाटील आणि दिबा पाटील यांनी स्वातंत्र्यानंतर चालविली. त्यामुळे इथल्या ठाणे, रायगड, पालघर, मुंबईमधल्या भूमिपुत्र ओबीसींचे अस्तित्व अखंड संघर्षातून टिकलेले आहे. हा संघर्ष उच्चवर्गीय ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांनी निर्माण केलेल्या अस्तित्वहीन देव, स्वर्ग, नरक, आत्मा, चमत्कार याच्या विरोधातला आहे. देशातील वर्तमान घडलेल्या अनेक घटना ओबीसी, SC ST यांना सतत जाग्या करीत असतात. ओबीसीच्या जमीन हक्काची आंदोलने, ब्राह्मण धार्मिक आंदोलने उभे करून संपवण्याचे षडयंत्र पूर्वी खोत ब्राह्मण कोकणात करीत आहेत. राम जन्मभूमी आंदोलनाने ओबीसी मंडल आयोग जागे झालेल्या ओबीसी लोकांस अक्षरशः झोपविले. याचे अंतरिम परिणाम पहा. ज्या संघ परिवाराने आपली सत्ता भाजपामार्फत देशात आणली त्यांनी राम मंदिर हिंदू मुस्लिम दंगली घडून बांधले. अयोध्येतील राम मंदिर हा ओबीसी, SC ST यांच्या मनातील देव, धर्म, श्रद्धा यांच्या मार्फत पैसे जमा करण्याचा धंदा आहे. ही गोष्ट आता पोलीस, न्यायालय, मीडिया आणि जगाने मान्य केलेली आहे. देशाच्या साऱ्या जमिनी, उद्योग, विमानतळे, बंदरे, नोकऱ्या, न्यायालय, निवडणूक आयोग, EVM मशीन, ED याबाबत ताबा आता ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांच्यात आहे. दिबा पाटील हे 2 वेळा खासदार, 5 वेळा आमदार झाले होते. रस्त्यावर हजारो आंदोलने करून ब्राह्मणी विषमतेविरोधात लढत होते. ही गोष्ट आज त्यांच्या नावासाठी लढणारे ओबीसी विसरलेले आहेत. मंडल आयोगाचे आंदोलन दिबा पाटील यांनी चालविले होते. ओबीसी आरक्षण ओबीसींना आजही समजत नसेल तर तक्रार कोणी करायची? हा दोष आमच्यातील राजकीय, सामाजिक नेते, पत्रकार, साहित्यिक, विचारवंत यांना नाही का? कुळ कायद्याच्या ज्ञाने आम्हाला सातबाराचा अधिकार
जमिनीची मालकी मिळाली ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आगरी नेते नारायण नागू पाटील यांच्यामुळेच ना. कुणाविरुद्ध लढू तर उच्चवर्गीय ब्राह्मण क्षत्रिय वैश्य यांच्या जमीनदारी विरोधात लढू. माझ्या मराठा ब्राह्मण तसेच वैश्य लोढा अदानी यांनी भारतीय बंधूंना माझा रागच येतो. परंतु सत्य आहे, माझ्या आगरी कोळी कराडी ओबीसींची गुलामी समजून घेऊन ती समजावणे हे माझे काम आहे. आपण उच्चवर्गीय जातीचे संविधान प्रक्रियेतून ओबीसीचे अधिकार मान्य केले तर प्रश्न मिटू शकतो, परंतु सर्व संपत्ती आमचीच असावी या साम्राज्यवाद मनुस्मृती घेऊन आजही आमची फसवणूक होत आहे. नवीन मुंबई विमानतळाची जमीन आगरी कोळी कराडी ओबीसींची होती. इथल्या मराठा ब्राह्मण CKP वैश्य राजकर्त्यांनी 22.5% भूखंड पॅकेज सांगून ती फसवून घेतली. माननीय उच्च न्यायालय मुंबई यांनी ही सिडकोची फसवणूक उघड केलेली आहे. सिडको ही संस्था ओबीसी SC ST यांच्या जमिनी पुन्हा ब्राह्मण क्षत्रिय वैश्य यांच्याकडे त्या जागा देण्याचे काम करते आहे. अर्थात कुळ कायद्याने मिळालेल्या जमिनी पुन्हा जमीनदार जातींनाच देऊन ओबीसींना भूमिहीन करते. या विरोधात 5 हुतात्मे देऊन आम्हास 12.5% विकसित भूखंड, सरकारी नोकऱ्या, वाढीव भाव देणारे दिबा पाटील हे ओबीसीचे नेतृत्व करीत होते. त्यांनी चालविले आंदोलन हे ओबीसीच्या खऱ्या मुक्तीचे आंदोलन होते. ती मुक्ती आमच्या बुद्धीवर लादलेल्या ब्राह्मणी गुलामीतून संविधानिक समता स्वातंत्र्याकडे जाणारी मुक्ती होती. मागील काळात भाजपातील आगरी कोळी कराडी लोकांनी दिबा पाटील यांचे नाव नवीन मुंबई विमानतळास मिळावे म्हणून आंदोलन केले. आता शेकाप, शरद पवार गट, उद्धव ठाकरे गट, काँग्रेस आंदोलन करीत आहे. त्यांचे मनापासून आभार आहे. परंतु ज्या सामान्य स्त्रिया आगरी कोळी कराडी बारा बलुतेदार यांच्यासाठी दिबा पाटील यांनी आपले सारे जीवन अर्पण केले, त्यांनी स्वखर्चाने आंदोलन चालविले पाहिजेच. राजकीय पक्ष सत्तेसाठी दिबा पाटील यांच्या नावाचा वापर करीत आहेत. उच्चवर्गीय मराठा ब्राह्मण वैश्य हा शूद्र ओबीसी दिबा पाटील यांचे नाव कधी देणार नाही असे मनुस्मृती सांगते. अर्थात निसर्गाचा न्याय आहे. 85% ओबीसी SC ST यांची नैसर्गिक ऊर्जा मनुस्मृती धर्माच्या विषमतेखाली दाबणे शक्य नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानिक मार्गावर आधुनिक विज्ञानवादी शिक्षणाच्या मार्गावर निघाले ओबीसी नेते दिबा पाटील उद्याच्या तरुण पिढीला समजतील, तेव्हा आज दिबा पाटील यांच्या नावास भाजपा, काँग्रेस, उच्चवर्गीय राजकीय पक्ष मनातून कसा विरोध करतात हे सत्य समजेल. आज राजकीय नेते निवडणुकीत निवडून येईपर्यंत केवळ तोंडी आश्वासन देतात हे सिद्ध झालेले आहे. माझी विनंती तरुणांना आहे, चारवाक्य बुद्ध, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, राजश्री शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर्श मानणारे दिबा पाटील समजून घ्या. इतरांना सांगा, मग आंदोलन करा. तुमची फसवणूक होणार नाही. या सर्वांचा तर्क करा, प्रश्न विचारा असे त्यांनी सांगितलेले आहे. राजाराम पाटील, उरण, रायगड यांचा हा लेख वस्तुस्थितीला धरून आहे. त्यांनी ओबीसींना येथील मूळ आगरी कोळी कुणबी बहुजन समाजांना योग्य ते मार्गदर्शन केलेलं आहे. आणि आता ज्या काही घटना घडत आहेत त्याच्यावरून दिसून आलेलं आहे काही MMRD माध्यमातून येथील मुंबई, ठाणे, रायगड आणि परिसरात पालघर या परिसरातील जागा MMRDच्या माध्यमातून सर्व शासनाने अक्वायर केल्या आणि विस्तारित गावठाणाचे नकाशे अजून झालेले नाहीत. यावरून स्पष्ट होत आहे की बहुजनांच्या जागा ह्या इतर उच्चवर्गीयांना देण्याचं हे डावपेच ते यशस्वी करतायत. पण हे आता दिबा पाटील यांचं आंदोलन आगरी कोळी बहुजन समाज यांनी समजून घेणं आणि त्या पद्धतीने वागणं हे गरजेचं आहे. राजाराम पाटलांनी लेख लिहून एक चांगलं ज्ञान लोकांना दिलं, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. आणि माझा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.